तर गुड इव्हिनिंग गाईज. तर मी तर तुम्हाला सांगितलं होतं की मी बदलापूरला एका कारणासाठी आलेले आहे. ते कारण म्हणजे असं की इथे बदलापूरला स्टेशनला मादे गणपती बसतो आणि त्यावेळेस बदलापूरला जत्रा असते, फन फेअर असतं. तर मी बदलापूरच्या जत्रेला आलेली आहे. लग्नाच्या अगोदर दरवर्षी आम्ही बदलापूर म्हणजे ते जत्रेमध्ये जायचो. तर यावेळेस मला जत्रेमधून काही गोष्टी विकत घ्यायच्या आहेत, त्यासाठी मी बदलापूरला आलेले आहे. तर आता संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहेत. आता आम्ही निघतो. तर आधी आम्ही गणपतीचं दर्शन घेऊ आणि मग नंतर मग आम्ही स्टेशनपासून चालत येऊ आणि येताना जे काही खरेदी करायची तर आम्ही येताना खरेदी करू. तर हा पूर्ण जो व्हिडिओ आहे तर तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ जत्रेवरतीच पूर्ण आधारित असणार आहे आणि छान मस्त. आणि इथे जो गणपती आहे, गणपतीचं डेकोरेशन खूप सुंदर आहे, छान आहे. तुम्हाला इथे गणपतीसुद्धा बघायला भेटणार आहे आणि जत्रेमध्ये काय काय आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. हा पूर्ण व्हिडिओ जत्रेमध्ये आधारित असणार आहे. आणि मी, आई आणि ज्ञानेश आम्ही तिघं चालू जत्रेला. तुम्ही पण या. येत आहेत का? हो चला. हो, आम्ही जाऊन येतो आता, मग तुम्हाला सांगतोय. आणि तेच आहे. आणि आईला सुद्धा जत्रेमधून यावेळेस काही गोष्टी विकत घ्यायच्या आहेत, तर त्यासाठीच चाललं. तर आता आम्ही पटापट निघतो.
निघालेलो आहोत. तर ज्ञानेशने आईच्या हाताला पकडलेलं आहे आणि आई आणि ज्ञानी दोघंही पुढे चाललेले आहेत आणि मी सुद्धा पाठीमागे चालत आहे. ज्ञानेश सतत पाठीमागे बघतोय, कारण त्याला असं वाटतं की मम्मी नाही आहे, आजी आणि तोच पुढे चाललेला आहे, त्याला असं वाटतं. आता आम्ही आलेलो आहोत जत्रेमध्ये. तुम्ही ते बघू शकतात. जत्रेमध्ये अगदी छोटे छोटे असे हे स्टॉल आहेत आणि तुम्ही ते बघू शकता. इथे ही जी होडी आहे, तर आमच्या लहानपणी माझा भाऊ ही जी बोट आहे, ही बोट आवडीनं विकत घेतं. जत्रा आले की जत्रेतून तो ही होडी विकत घ्यायचा म्हणजे घ्यायचा. त्याला या होडीचं खूप क्रेज असायचं. आता थोडं पुढे आल्यानंतर तुम्ही ते बघू शकता. इथे खूप छान छान मस्त असे टॉप होते. त्यानंतर गाऊन टाईपसुद्धा असे हे टॉप होते. हे जे गाऊन टाईप जे टॉप होते ते 450 आणि आपण जे लेगिन्सवरती किंवा जीन्सवरची जे टॉप घालतो ते 350. ते बोलताना 350 बोलतात, पण देताना ते 300मध्ये देतात. टॉप खूप सुंदर सुंदर छान छान होतं. असं वाटतं की हा घेऊ की तो घेऊ, तो घेऊ की हा घेऊ. असं करता करता नंतर मला आई बोलली, आपण पूर्ण आधी दुकानं फिरूया आणि नंतर मग बघूया कुठलं घ्यायचं आणि कुठलं नाही घ्यायचं वगैरे. त्यानंतर आम्ही पुढे निघून आलो आणि आम्ही हे जे टॉपची जी दुकानं आहेत, तर एकाला लागून एक अशी 3-4 टॉपचे इथे हे त्यांनी स्टॉल लावलेले आहेत आणि सेम प्राईज आहे. गाऊन टाईप जे ड्रेस आहेत ते 450 आणि जे आपण लेगिन्समध्ये जे टॉप घालतो ते 300-350 रुपये. आता थोडं पुढे आल्यानंतर इथे आम्हाला काही भांड्यांचा स्टॉल दिसला. तुम्ही ते ही कढई बघू शकता. कढई खूपच सुंदर छान होती, पण देताना ते खूप म्हणजे 750-800 असे बोलत होते. आता हा जो भांडा आहे, तर हा जो भांडा आहे, तर हा भांडा खूप स्ट्रॉंग आहे, खूप कडक आहे. असं वाटलं हा भांडा घ्यावा, पण खूप याची कॉस्ट खूपच जास्त होती, कारण हा 1 पीस नव्हता, 3 पीस होते. तर सर्वात मोठा, त्यापेक्षा लहान आणि त्याच्यापेक्षा लहान असे हे 3 पीस होते आणि ते विकतानासुद्धा 3 पीसच विकतात, असे एक अजिबात विकत नाही. तर हे जे 3 पीस आहेत 2800 रुपये बोलला. आता आणि हे जे भांडं आहे, तर यामध्ये आपण बिर्याणी बनवू शकतो कुठलीही, म्हणजे आपल्या घरात जर खूप जास्त पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी आपण यामध्ये भाजी घालू शकतो किंवा पाणीसुद्धा तापवू शकतो, असं आहे. त्यानंतर मग मी त्यांना विचारलं की ही लंगडी दाखवा. तर ही जी लंगडी आहे, या लंगडीचे सुद्धा 4 सट आहेत, पण खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप हेवी आहे आणि गावा साईडला या लंगडीमध्ये जेवण करतात. तर ही लंगडीचा जो सेट आहे, लंगडी, पातेली, त्याचा जो सेट आहे तो 2600 रुपये आहे. मग शेवटी आम्ही सांगितलं की नाही आता नको ह्या, कारण एवढी आपण जत्रेमध्ये येताना एवढी सगळी कॅश अजिबात घेऊन येत नाही. त्यानंतर आम्ही थोडं पुढे आलो. तुम्ही ते बघू शकतात की इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचे स्टॉल लागलेले आहेत. कुशन, त्यानंतर टॉप, त्यानंतर मिठाईचे स्टॉल आहेत. त्यानंतर ड्रेसवरती आपल्या वेगवेगळ्या कलरच्या ज्या ओढण्या वगैरे हव्या असतात ते, खेळणी वगैरे, असे खूप वेगवेगळे असे स्टॉल लागलेले आहेत. तुम्ही ते बघू शकतात. ह्या ज्या बांगड्या आहेत, तर कुठल्याही घ्या 100 रुपये आणि खूप छान छान मस्त मस्त अशा या डिझाईन होत्या. खूप सुंदर छान असतात बांगड्या इथे. त्यानंतर आम्ही थोडी पुढे आलो, तर तुम्ही बघू शकता इथे रांगोळी, इथे खूप साऱ्या अशा या रांगोळ्या आहेत वेगवेगळ्या डिझाईनच्या, गोल, रेक्टँगल साईजने, अगदी छोट्या छोट्या. थोडं पुढे आल्यानंतर इथे खूप साऱ्या खूप सारे पर्स होत्या. आम्ही चालत पुढे जात होतो आणि हे अगदी छोटे मोठे असे स्टॉल होते. तर याच्या पर्स आहेत, कुठल्याही घ्या 150 रुपये आहेत. खूप सुंदर छान छान अशा होत्या, पण त्याचा जो पट्टा होता ना, खांद्यामध्ये जो अडकवायचा जो पट्टा असतो ना, तो खूप असा तकलादू वाटत होता, म्हणजे खराब होईल असं वाटलं, म्हणून मग ते हातात घेऊन ती पर्स तशीच ठेवली. खरं म्हणजे आम्ही बाजारामध्ये आम्हाला गोधडी शिवण्यासाठी जो कवर असतो तो कवर हवा होता आणि फायनली आम्हाला तो कवर मिळाला. तुम्ही ते बघू शकतात. तर इथे आम्ही खूप साऱ्या म्हणजे कलर्स बघितले, पण हे कसे खूप व्हाईट होते.
तर व्हाईट कलरची न घेता मी रेड आणि डार्क मरूम कलर अशा या दोन चादरी शिवण्यासाठी 2 कवर विकत घेतले. आणि हे खूप जाड आणि खूप म्हणजे कॉटन आहे पण खूप जाड आहे आणि एकदम सही आहे. पण कसं ना या व्हाईट कवर जर घेतले तर कसं ना जर मळल्या ते लगेच दिसून येतात आणि जे आम्ही रेड आणि हे जे डार्क मरून कलर घेतलेला आहे तो म्हणजे भले जरी मळला तरी तो जास्त दिसून येणार नाही. आता थोडं पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकतात इथे ब्लाऊज आहेत. तर ही जी ब्लाऊज आहेत त्यांचेसुद्धा रेट फिक्स आहे 200-250 असे. आणि इथे तुम्हाला जत्रेमध्ये खूप सारे स्टॉल गोधड्या चादऱ्या गोधडी चादरी त्यानंतर आपण खाली लादीवरती रजई बोलतात आपण ते आपण जे खाली अंतरतो तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या तुम्हाला व्हरायटीज मिळतील. इथे बघू शकता इथे खूप सारे लोणचे आहेत. सगळ्या प्रकारचे इथे लोणचे आहेत आणि मला आईने इथे लसणाचं सुद्धा लोणचं दाखवलं. तर मला आश्चर्य वाटलं की लसणाचं सुद्धा लोणचं असतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता की पुढे तुम्ही बघू शकता खूप साऱ्याचे खेळण्यांचे स्टॉल होते. हे जे स्टॉल आहे म्हणजे अशी रिंग फेकायची आणि ज्या टॉईजवरती ही रिंग पडते टॉईज तुम्हाला मिळेल असं होतं. आणि आम्ही चालत पुढे जात होतो. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे खूप सारे मनोरंजनाचे स्टॉल होते म्हणजे बंदुकीने फुगे मारणे वगैरे खूप सारे असे इथे स्टॉल होते. तुम्ही ते बघू शकता इथे फुग्यांचा स्टॉल आहे. बंदुकीने फुगे फोडायचे आणि हळूहळू तुम्ही बघू शकता इथे अगदी म्हणजे गाऊन वगैरे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे ना वेगवेगळे टॉप हे जे टॉप आहे तर 300 रुपयामध्ये तुम्हाला पायजमा आणि वरचा टॉपसुद्धा मिळतो. सही होतं म्हणजे पूर्ण ड्रेस मिळत होतं 300 रुपयामध्ये. पण आम्ही नाही घेतलं. नंतर आम्ही पुढे आलो. तुम्ही या बांगड्या बघू शकता 100 रुपये कुठल्याही घ्या. खूप सही होत्या छान होत्या रिजनेबल प्राईसमध्ये भेटतात इथे. त्यानंतर आम्ही थोडं पुढे गेल्यानंतर तुम्ही ते बघू शकता तिथे ब्लाऊज आहेत. त्यानंतर नेकलेस आहेत. आम्ही हे नेकलेस त्यानंतर वेगवेगळ्या कलरचे ब्लाऊज वगैरे बघत आम्ही पुढे गेलो. त्यानंतर तुम्ही ते बघू शकता इथे ही मराठी शाळा आणि या मराठी शाळेमध्ये पूर्णपणे पाळणे आहेत लहान मुलांचे मोठ्या मुलांचे आणि मराठी शाळेमध्ये मोठा ग्राउंड आहे आणि त्या मोठ्या ग्राउंडवरती हे सगळे पाळणे त्याने अरेंज केलेले आहेत आणि बाकी बाहेर रोडवरती जत्रा आहे.
थोडं पुढे चालत आलेलो आहोत. ते तुम्ही वरती बघू शकतात की वरती लायटिंग चालू आहे. कारण आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि इथे हे जे तोरण आहे तर जे 70 रुपये आहेत. तर या तोरणांची किंमत 70 रुपयापासून स्टार्ट आहे. कुठलाही घ्या 70 रुपये. खूप छान डिझाईन आहेत, मस्त कलरचे आहेत. इथे तुम्ही बघू शकतात खूप सारे स्टॉल आहेत खेळण्यांचे. छोट्या ज्या आपण खांद्यामध्ये अडकवायच्या ज्या छोट्या बॅग असतात ते. त्यानंतर बेडशीट वगैरे, त्यानंतर खाऊचे स्टॉल. आता थोडे पुढे आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात ही आहेत बास्केट. शोपीस म्हणून आहेत. आपण यामध्ये फ्रूट्स वगैरे ठेवू शकतो. जेव्हा गणेश चतुर्थी येते तेव्हा आपण गणपती बाप्पांसाठीचे फ्रूट ठेवतो. तर त्यासाठी हे चांदीचे बास्केट आहेत. हे सुद्धा वेगवेगळी प्राईज आहे, पण 150पासून स्टार्ट आहेत. दिसताना हे खूप सुंदर आणि छान वाटतात. म्हणजे रेक्टँगल साईजनेच गोल, सर्कल, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे. आता खूप भूक लागली होती म्हणून आम्ही इथे आलो. तर मी 1 प्लेट मंचुरियन आणि 1 प्लेट नूडल्स घेतलेले आहेत. खरं म्हणजे ज्ञानेसाठी नूडल्स आणि माझ्यासाठी आणि आईसाठी मंचुरियन. कारण मलाही जास्त भूक नव्हती लागली, फक्त ज्ञानेशला भूक लागली होती. तर आई बाहेरचं काही खात नाही म्हणून मग मीच मंचुरियन खाऊन घेतले. त्यानंतर आम्ही थोडं पुढे चालत आलो. तुम्ही हे कानातले बघू शकतात. हे जे कानातले आहेत कुठलेही घ्या 60 रुपये. खूप छानचे असे डिझाईनचे होते आणि पूर्ण डायमंडचे होते. त्यानंतर पुढे आलो. तुम्ही इथे बघू शकता, इथे नेकलेस आहेत. कुठलेही घ्या 150 रुपये. खूप सुंदर छान होते. त्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो चालत. तर तुम्ही इथे लायटिंग बघू शकता. खूप सुंदर छान अशी लायटिंग आहे. आणि संध्याकाळ झाले की माणसांची खूप ये-जा असते. हे जे तोरण आहेत तर 150 रुपये जोडी आहेत. कोणतंही घ्या 150 रुपये जोडी. आपण दरवाजाच्या दोन्ही साईडला हे तोरण लावू शकतो किंवा दिवाळीला किंवा गणपतीला सुद्धा आपण डेकोरेशनसाठी त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर आम्ही पुढे आलो. तुम्ही बघू शकता आजूबाजूला खूप गर्दी आहे. त्यानंतर इथे सगळे चिनी मातीची भांडी आहेत. ही जी छोटी भांडी 60 रुपयापासून स्टार्ट आहेत. मोठी भांडी 100पासून स्टार्ट आहेत. तुम्ही इथे बघू शकतात. इथे हा कंबरपट्टा आहे. कोणताही घ्या 150 रुपये. खूप सुंदर असे कंबरपट्टे आहेत. वरती तुम्ही बघू शकतात की सिल्वर, गोल्डन, त्यानंतर आपलं जे मोत्यांचे जे हार आहेत ते. कोणतेही घ्या फिक्स रेट आहे 150 रुपये. त्यानंतर मग हे बघितल्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर इथे चांदी, तांब्याचे आणि स्टीलचे असे हे कडे होते, अंगठ्या होत्या. तर इथे मी माझ्यासाठी आणि ज्ञानेसाठी कडे घेतलेत. कारण हातामध्ये किंवा बोटामध्ये तांब्याची कडा किंवा अंगठी पाहिजे. कारण तांब्याची भांडी ही थंड असतात. तर आम्हाला त्याने तांब्याचे जे कडे दाखवले, खूप असे डिझाईनचे कडे दाखवले, पण आम्हाला
प्लेन कडा हवा होता. त्यानंतर मग शेवटी आम्ही सगळे कडे ठेवून दिले. त्यानंतर तांब्याचा कडा घेतला आणि त्यांनी ज्ञानेशच्या हातात घालून तो ॲडजस्टसुद्धा करून दिला. आणि मी सुद्धा माझ्यासाठी तांब्याचा कडा घेऊन आणि ॲडजस्ट करून घेतला. त्यांना व्यवस्थित ॲडजस्ट करता येतं, कारण आपण जर असं ॲडजस्ट करायला गेलो ना तर ते तांब्याचे कडे आहेत ना ते थोडेसे वाकडे तिकडे होतात, पण त्यांना बरोबर जमतं. ते बरोबर ॲडजस्ट करून देतात. आणि आता हे कडे घालून झाल्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो. इथे तुम्ही बघू शकतात, इथे आंबाडे आहेत. खूप सारे डिझाईन आहेत, पण हे सुद्धा 150-200 अशी स्टार्टिंग आहे. इथे वेण्या आहेत आर्टिफिशियल, हे सुद्धा 150पासून स्टार्ट आहेत. इथे तुम्हाला खूप सारे व्हरायटीज बघायला मिळतील. इथे तुम्हाला स्टीलची भांडीसुद्धा बघायला मिळते जत्रेमध्ये. थोडं पुढे चालत आल्यानंतर इथे हे कडे होते. कुठलाही घ्या, चांदीचे कडे होते, कुठलाही घ्या 60 रुपये कडा. खूप सुंदर छान होते. आणि स्टीलच्या बांगड्या सही होतं. स्टीलच्या बांगड्या म्हणजे सिल्वरच्या बांगड्या होत्या, पण खूप कडक आणि स्ट्रॉंग होत्या. खूपच सुंदर आणि छान. त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो. ही वरती लायटिंग खूपच सुंदर छान वाटते आणि त्या लायटिंगमध्ये जे कंदील आहेत ते खूपच सुंदर छान असे वाटतात. आता पुढे आल्यानंतर इथे एक बांगड्यांचा स्टॉल आहे. इथे तुम्हाला हातात ते 2 कडे, त्यानंतर बांगड्या आणि याच्यासुद्धा वेगवेगळ्या प्राईस आहेत. काही 100ला आहेत, काही 150ला आहेत, अशा वेगवेगळ्या प्राईज आहेत. त्यानंतर थोडं पुढे चालत गेल्यानंतर इथे तुम्हाला गळ्यातले नेकलेस वगैरे बघायला मिळतील. खूप छान अशा बांगड्या आहेत इथे. आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकतात, आपण केस बांधण्यासाठी ज्या कलरच्या रिबिन्स घेतो त्यासुद्धा होत्या. त्यानंतर थोडं पुढे चालत आल्यानंतर इथे छोटंसं इथे हनुमान बसले होते. तर ज्ञानेश जय हनुमान असं बोलत होता आणि ज्ञानेशलाही खूप बरं वाटलं. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात खूप साऱ्या मूर्त्या आहेत आणि फ्लॉवर पॉट आहेत. तर ह्या ज्या मूर्त्या आहेत ना, ज्या व्हाईट सिमेंट असतो त्या व्हाईट सिमेंटपासून इथे या मूर्त्या बनलेल्या आहेत. मी ते या शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ते विचारली, तर त्यांनी मला 220 रुपयाला सांगितली. ही मूर्ती खूप छान सुबक आहे, मस्तच आहे. खरं म्हणजे मला इथे घरामध्ये जो किल्ला आहे त्या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांची मला मूर्ती हवी होती. मला ती मूर्ती खूप स्ट्रॉंग हवी होती. हे जे आहे हे व्हाईट सिमेंटपासून या मूर्त्या बनलेल्या आहेत. जर पडल्या त्याचा तुकडा पडू शकतो, म्हणून मी हे घेणं टाळलं. पण या मूर्त्या दिसायला खूपच सुंदर छान आहेत आणि बघता क्षणी अशा वाटतात की विकत घेतल्या पाहिजेत. त्यानंतर इथे खूप सुंदर छान असे कप आहेत. तुम्ही हा कप बघू शकता, खूप सुंदर आहे, पण 1 पीस 50 रुपये. त्यानंतर इथे पायपुसणीसुद्धा आहेत. आणि इथे थोडं पुढे गेल्यानंतर चपला, त्यानंतर छोटी खेळणी वगैरे खेळण्यांची सुद्धा दुकानं आहेत. तुम्ही इथे बघू शकतात की इथे ना या वेण्या आहेत आंबाड्यावरती बांधण्यासाठी. खूप आर्टिफिशियल आहेत. तर कशा माहीत आहेत का, ही जी मी हातामध्ये घेतलेली आहे ती 250
300, 350 म्हणजे 150, 200, 350 असे खूप वेगवेगळ्या प्राईज आहेत. खूप सुंदर आणि छान आहेत. त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो. तुम्ही ते ही डॉल बघू शकतात. खूपच सुंदर छान अशी आहे. ही जी डॉल आहे ही सुद्धा 250ची आहे, म्हणजे 250. अजून थोडं पुढे चालत गेल्यानंतर तुम्ही ते बघू शकतात. इथे खूप सारे तवे आहेत. तर आईच्या हातामध्ये तवा आहे तो भिड्याचा तवा आहे. त्यामध्ये तुम्ही डोसा बनवू शकतात. त्यानंतर घावणासुद्धा बनवू शकतात. आणि जो माझ्या हातात जो तवा आहे तो भिड्याचा तवा आहे. तर मला खरं म्हणजे भिड्याचा तवा घ्यायचा होता घावण्यांसाठी. आणि तिथे साईडला लोखंडाच्या कड्यासुद्धा होत्या. नंतर थोडं पुढे चालत आल्यानंतर तुम्ही बघू शकतात, तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर बघायला मिळतील. फ्लॉवर पॉट बघायला मिळतील. आणि सगळी मिक्सिंग फ्लॉवर ठेवण्यासाठी जो स्टँड असतो तो तुम्हाला स्टँड पण भेटेल. खूप म्हणजे आणि हे जे छोटे छोटे आहेत ते कुठलाही घ्या 80 रुपये. आणि जे मोठे आहेत ते 200, 250, 300 अशा प्राईज आहे. थोडं पुढे आल्यानंतर इथे खूप छान मस्त अशा रांगोळ्यांच्या प्लेट्स होत्या. तर आईलासुद्धा इथे रांगोळी घ्यायची होती. रांगोळी काढण्याची जी प्लेट असते, डिझाईनची जी प्लेट असते ती घ्यायची होती, म्हणून आम्ही इथे आलो. खूप छान छान डिझाईनच्या प्लेट आहेत, गोल, रेक्टँगल. थोडं पुढे आल्यानंतर ज्ञानेशला इथे गाडी घ्यायची होती, म्हणून त्याला हा ट्रॅक्टर घेतला. कारण त्याने मला आधीच सांगितलं होतं की मला जत्रेमधून एक गाडी हवी आहे. तुम्ही इथे या पर्स बघू शकतात. कुठलीही घ्या 150 रुपये. खूप छान छान पर्स आहेत. त्यानंतर पुढे आल्यानंतर मिठाई घ्यायची होती, म्हणून मिठाईच्या एका स्टॉलवरती आलो. इथे मी व्हाईट शेव, त्यानंतर रेड शेव घेतली. म्हणजे ही गोड व्हाईट शेव, गोड रेड शेव घेतली आणि मिक्स मिठाई घेतली. खूप तहान लागली होती, म्हणून उसाचा जो रस आहे तो पिला. खूप बरं वाटतं उसाचा रस पिऊन. तर गाईज, आम्ही गुरुवारी जत्रेमध्ये गेलो होतो. जत्रेमध्ये खूप उशीर झाला. खूप उशीर म्हणजे साधारणपणे आम्हाला 9 वाजले. येता 9:30पर्यंत आम्ही घरी आलो आणि चालत गेलो होतो. येताना कारण स्टेशनपासून रिक्षा आतमध्ये येत नाही. इथे आम्ही शिवाजी चौकामध्ये रिक्षा पकडली आणि मग आम्ही घरी गेलो. तर आम्हाला 9:30 वाजले आणि मग त्यानंतर एवढे थकलो होतो की मग आम्ही झोपूनच गेलो. आणि त्यानंतर मग मी शुक्रवारी पूर्ण दिवस आम्ही आराम केला. बाकी शनिवारी मी लगेच निघाली, कारण न्यायच्या स्कूलमध्ये शनिवारची मीटिंग होती, तर मला मीटिंगला जायचं होतं. तर मी व्हिडिओ क्लोज नाही केला. तर हा व्हिडिओ मी इथेच क्लोज करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.